आपल्या प्रभागातील एक भाग आहे दाळमंडई आणि आडते बाजार. तर इथं जेव्हा व्यापाऱ्यांच्या गाड्या येतात तर तेव्हा मोठमोठ्या प्रमाणात ट्रक आणि तिथे छोटे टेम्पो चालक पण असतात किंवा टू व्हीलरवाले पण असतात. तर यांच्यामध्ये बऱ्याच वेळा वाद होताना मी पाहिले. तर हे जे गाड्या जे आतमध्ये येतात ट्रक, त्यांना बाहेर कुठे पार्क करून त्यांचं सामान छोट्या गाडीतनं आत आणायची जर सोय केली तर हे योग्य राहील का? कसं आहे, तो जो भाग आहे प्रत्येक शहरामध्ये दाणा बाजार म्हणून असतो, तसा आपल्या शहरामधला आडत बाजार. त्या विचाराने म्हणजे आपण व्यापाऱ्यांना जर असं सांगितलं की बाबा तुम्ही मोठ्या गाडीचा छोट्या गाडीमध्ये करा, एक तर आपल्याकडे आधीच महागाईचा प्रश्न लय मोठा आहे. आपण जर प्रत्येक गोष्टी जर ऍड कर, ही महागाई वाढण्याचं कारणच असतं ऍड ऑन. प्रत्येक गोष्टीला काही ना काही ऍड होत जातं म्हणून महाग होत जातं. आज जर त्यांना मोठ्या गाडीचं भाडं 100 रुपये लागत असेल उदाहरणार्थ, तर त्यांना छोटी गाडी देण्यासाठी अजून 50 रुपये भाडं लागणार. तो खर्च तिथं व्यापाराचा वाढणार. पण याच्यामध्ये एकच गोष्ट करू शकतो, त्या ठिकाणी जर ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नेमला तर त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं नियोजन होऊ शकतं. माग काही दिवसापूर्वी अचानकपणे ट्रॅफिक पोलीस आले, धपाधप सगळ्या व्यापाऱ्यांना पावत्या फाडल्या, 2-5 लाख रुपये जमा केले, निघून गेले. अरे ही काय पद्धत आहे? तुमचं त्या ठिकाणी नाकारते पण आहे. ट्रॅफिक नियोजन तुम्ही नाही केलं, त्याचा भुर्दंड व्यापाऱ्यांना कशाला?